हॅलो, कशा आहात सगळे? गुड इव्हनिंग. कदाचित तुमच्यासाठी गुड मॉर्निंग पण असेल जर तुम्ही सकाळी व्हिडिओ बघताय तर. सगळ्यात इम्पॉर्टंट आजचा जो व्हिडिओ आहे आपला तो कुठलाही वीकली टॉक नाहीये किंवा कुठला अभ्यासाचं लेक्चर नाहीये. भरपूर दिवसानंतर एक रिक्रुटमेंटचा व्हिडिओ बनवतोय आपण. 2022 मध्ये आपण सध्या आणि आता एकदम जून चालू झालेलं आहे. तर इथून पुढे जून 2022 किंवा जुलै 2022 पकडा. इथून पुढे मेन एक्झामचा सीझन चालू होऊन जातो बँकिंगचा. ठीक आहे. आता जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर पर्यंत भरपूर एक्झाम्स असतात. तर त्या सीझन्स मधल्या काही एक्झाम स्टार्ट झालेल्या आहेत. त्यातल्या आता ही एक रिक्रुटमेंट आलेली आहे, ही एक ऍडव्हर्टाइजमेंट आलेली आहे. याचे काही फॉर्म्स आलेले आहेत. तर सर याचा फॉर्म भरायचा की नाही सगळ्यात महत्त्वाचा, आणि ही एक्झाम कुठली आहे, प्रायव्हेट बँकची का गव्हर्नमेंट बँकची आहे, त्याच्यानंतर कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवरती आहे का, बॉन्ड आहे का, वगैरे वगैरे. मुलांच्या मनात भरपूर शंका आहे. तर त्या सगळ्या शंका तुमच्या या व्हिडिओमधनं आय होप क्लिअर होतील. ज्या नाही होणार क्लिअर त्यासाठी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स टाका, आपण बघू. तर सेम रिक्रुटमेंट मागच्या ऑगस्टमध्ये आली होती, 10 ऑगस्टच्या आसपास एक रिक्रुटमेंट आली होती. ठीक आहे. त्याच्या आसपास आली होती, सेम IDBIचीच आली होती. तर त्याचा आपण थोडासा रेफरन्स घेऊन याला कम्पेअर करू. कारण की कसं झालं, मागच्याच वर्षी मुलांनी एक्झाम दिली, भरपूर मुलं सिलेक्ट झाले. तुम्ही आता हा व्हिडिओ बघितला असेल, त्याच्यामध्ये त्यांचे फोटो नसेल बघितलं, त्यांचं पोस्टर अजून बाकी आहे, ते आपण बनवून टाकू. आता त्या मुलांना आम्ही फोन केले होते या एक्झामच्या आता ऍडव्हर्टाइजमेंटसाठी. त्यावेळेस ते म्हणत होते की सर हे मुलांना सांगा तुम्ही, आम्हाला असा फायदा झाला, आम्ही अशी एक्झाम दिली वगैरे वगैरे. त्यात त्यांनी प्रत्येकाने मला पिन मारली की सर आमचं मात्र तुम्ही पोस्टर नाही बनवलं. तर IDBIचं नेमकं राहून गेलं होतं, कारण की त्याच्या लिस्ट हळूहळू अपडेट होत होत्या आणि बरेच रिझल्ट्स लागले होते त्याचे, खूप जास्त. म्हणजे 100+ स्टुडंट्स तर आरामात असतील IDBI असिस्टंट आणि PO मिळून. ठीक आहे. तर त्याचा आम्ही लवकरच त्या रिझल्टचे फोटो टाकू. आणि त्या स्टुडंट सोबत जर तुम्हाला कम्युनिकेट करायचं असेल, कारण मी हा व्हिडिओ बनवायच्या अगोदर त्या बऱ्याच जणांशी बोललो. आता काही जण सध्या बँगलोरला आहेत, त्यांची ट्रेनिंग चालू आहे. बरेच जण सध्या ब्रांचमध्ये आहेत, जे एक्झिक्युटिव्ह म्हणून होते, त्यांची ट्रेनिंग नव्हती. तर त्या बऱ्याच जणांशी बोलणं झालं. तर सगळ्यांचं तेच म्हणणं होतं की सर सगळं ठीक आहे, पण आमचा मात्र पोस्टर राहिलेलं आहे. तर ते एक आहे डोक्यात, ते आपण करू. तर तुम्हाला पण जर असं वाटलं की त्यांच्याशी बोलायचं, तुम्ही डेफिनेटली बोलू शकता, आम्हाला कम्युनिकेट करा. पण पहिला व्हिडिओ पूर्ण बघून घेऊ आपण. तर सगळ्यात महत्त्वाचं IDBI बँकेची रिक्रुटमेंट आहे. आता IDBI सर प्रायव्हेट आहे, गव्हर्नमेंट आहे, सगळ्यांना माहिती आहे प्रायव्हेट आहे म्हणून. त्याच्यामध्ये स्टेक आहेत काही इकडचा तिकडचा, त्या गोष्टींपेक्षा IDBI डायरेक्ट सांगतं की बाबा आम्ही प्रायव्हेट बँक आहे. पण IDBI मधला असा एकही एम्प्लॉई नाहीये की जो म्हणतो की मी नाराज आहे किंवा मला इथे जॉब पटत नाहीये म्हणून. ठीक आहे. बऱ्याच वेळेस असं ICICI, ॲक्सिसमध्ये, प्रायव्हेट बँकेमध्ये बघायला भेटतं, ऐकायला भेटतं किंवा आपल्या स्टुडंटकडनं फीडबॅक भेटतो. पण IDBI मात्र असं काही प्रॉब्लेम येत नाही मुलांना. उलटं मुलं म्हणतात की सर वर्क कल्चर खूप छान आहे, बँकेत असल्याचा एक फील येतो, बँक अशी तुम्हाला वाटणार नाही एकदम डल ॲटमॉस्फिअर नसतं. तर खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे. त्यामुळे त्याच्याबद्दल तुम्ही टेन्शन घेऊ नका. जर तुम्ही म्हणत असाल की सर ते प्रायव्हेट आहे आणि मग प्रायव्हेटायझेशनचं कसं काय, जरा टेन्शन राहील पुढे जाऊन, जॉब सिक्युरिटी वगैरे, तर मला नाही वाटत की कोणी नाराज आहे याच्यामध्ये. आता तसं बघायला गेलं तर सेंट्रल बँक ऑफ इंडिया प्रायव्हेट होण्याचं बरेच जण म्हणतात. ठीक आहे, अशा न्यूज चालतात. मध्ये मध्ये बँक ऑफ महाराष्ट्राबद्दल बोलणं चाललं होतं. तर असं तर सगळेच जण टेन्शनमध्ये. तर उलटं यांनी क्लिअर केलेलं आहे, पण यांचा मात्र बाकी काहीच इश्यू नाहीये. आणि बरेच जण हे म्हणतात की सर तुम्ही अशाच बँकेचे व्हिडिओज बनवतात, अशाच रिक्रुटमेंटच्या, ज्या आम्ही फॉर्म भरायला पाहिजे. आता बऱ्याच वेळा आपण ICICI बद्दल कधी रिक्रुटमेंटचा व्हिडिओ नाही बनवत, सारस्वतचा नाही बनवत, अकोलाचा आता म्हणजे बनवणंच बंद केले, कारण की मुलं जॉईनच नाही करत ते. ठीक आहे. त्यामुळे आता जर आम्ही हा व्हिडिओ बनवतोय म्हणजे मला तरी वाटतं तुम्ही हा फॉर्म भरायला पाहिजे. ठीक आहे. आता नवीन मुलांनी कसं, जुन्या मुलांनी कसं, काय काय ते सगळं सांगू आपण. पण बेसिकली त्याचं टेन्शन सोडून द्या, प्रायव्हेट वगैरेचं बिंदास फॉर्म भरा. याच्यामध्ये यांनी 2 पोस्ट आणलेल्या आहेत, ज्या मागच्या वर्षी पण 2 पोस्ट होत्या. सगळ्यात मोठा फरक हा आहे मागच्या वर्षीचा आणि या रिक्रुटमेंटमध्ये. मागच्या वर्षी तुम्ही दोन्ही पोस्टसाठी अप्लाय करू शकत होते. म्हणजे तुम्ही ऑफिसरसाठी अप्लाय करू शकत होते आणि क्लेरिकलसाठी पण, म्हणजेच असिस्टंट मॅनेजरसाठी पण आणि एक्झिक्युटिव्हसाठी पण. या वर्षी तसं नाही, यांनी क्लिअर दिलेलं आहे की तुम्ही एकाच पोस्टसाठी अप्लाय करू शकतो. त्यामुळे वैभव सरांनी प्रत्येक PPT-मध्ये आता हे स्टेटमेंट कॉन्स्टंट ठेवलं आहे. त्यामुळे पहिलं लक्ष तुमचं इथं गेलं पाहिजे. कारण गडबडीत बरेच जण 2 फॉर्म अप्लाय करतील आणि नंतर म्हणतील मला माहीतच नव्हतं मी काय करून काय नाही. त्यामुळे एकच फॉर्म अप्लाय करायचा आहे. ठीक आहे. आता हा असिस्टंटचा फॉर्म आहे, त्यालाच आपण कधी कधी क्लेरिकल म्हणतो. यांनी त्याला एक्झिक्युटिव्ह नाव दिलेलं आहे. आणि एक आहे ऑफिसरचा, ज्याला आपण ऑफिसर म्हणतो, त्यात त्यांनी असिस्टंट मॅनेजर म्हटलेलं आहे. PGDF, पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन बँकिंग अँड फायनान्स. ठीक आहे. हा बँगलोरला असणार आहे. तर मग याचं कसं काय, मग सर आता परत पैसे भरावं लागतं का, पैसे भरून जॉब आहे का? नाही नाही, सगळं व्यवस्थित क्लिअर करू. पहिले याच्याबद्दल बघू. तर हा क्लेरिकल लेवलचा जॉब आहे असं समजून घ्या. 3 वर्षाचा तसा कॉन्ट्रॅक्च्युअल बॉन्ड हे म्हणतात, पण असं कधीच नाही झालं की कोणाला त्यांनी काढून टाकलं अचानक. ठीक आहे. असं काही नाहीये की 3 वर्षानंतर कोणाला काढलं. ते मी ज्यांच्याशी बोललो, ज्याही स्टुडंट सोबत बोललो, जुन्या मुलांसोबत तर आधीपासून बोलणं होतच आहे IDBI मध्ये, पण जे आता लेटेस्ट जॉईन झाले त्यांना विचारलं की तुम्ही काही चर्चा केली का? ते म्हणाले की सर काहीच टेन्शन घ्यायची गरज नाहीये, आम्ही आता क्लेरिकल म्हणून जॉईन झालोय, 3 वर्षानंतर आम्ही असिस्टंट मॅनेजर होणार आहे, ऑफिसर होणार आहे. ठीक आहे.
कसं? तर त्यांचं म्हणणं आहे की 3 वर्षानंतर त्यांची एक एक्झाम असते 75 मार्कची, ज्यामध्ये क्वांट 25 मार्क, लॉजिक 25 मार्क आणि 25 मार्कचं त्यांचं बँकिंगचं नॉलेज विचारतात. पण क्वांट आणि लॉजिकच इतकं सोपं असतं की त्याच्यातच मुलं आउट ऑफ मार्क मारून देतात. तर 3 वर्षानंतर ते म्हणे की सर असं कोणीच नाही राहत की ज्याची ती एक्झाम क्लिअर नाही झाली आणि एखाद दुसरा तसा निघाला चुकून. असतात काही जे की कोरोनामध्ये पण बघा त्यांना एटी-गेटी लागली अशा टाईपचे. तर तसे कोणी असतील तरी परत 3 महिन्यानंतर एक्झाम होते म्हणे. तर मोस्टली पकडून चला की 3 वर्ष असिस्टंट म्हणून जर तुम्ही काम केलं, तर 3 वर्षानंतर इकडे ऑफिसर म्हणून जॉब भेटतो. आता 3 वर्षाच्या असिस्टंटसाठी सॅलरी किती? तर यांनी क्लिअरली दिलेलं आहे की पहिल्या वर्षी 29, दुसऱ्या वर्षी 31,000, तिसऱ्या वर्षी 34,000. पण जे मुलं सध्या आहेत तिथं त्यांचं असं म्हणणं आहे की यातले ₹2,900 तर बँकेकडचे बँक स्वतः भरतं गव्हर्नमेंटसाठी आणि बाकी आम्ही भरतो. असे दोघंही जण 2900 टाकतात म्हणजे ₹5,800 टाकतात. तशी त्यांची सॅलरी 32,000 सांगतात ते. जर सॅलरी स्लिप बघितली तुम्ही, आता मी काही स्टुडंटची बघितली, त्यात ₹31,800 येऊन जाते. त्यातले ₹5,800 इकडे जातात म्हणजे त्यांना जवळपास एक ₹25,800 इन हँड 26,000 भेटतात असं पकडा. काही पैसे त्यांचे कट होतात, ठीक आहे. आता प्रत्येकच ठिकाणी असतात ते. पण मग त्याच्यामध्ये त्यांना लंच बँकेकडनं स्पॉन्सर असतो एक्झिक्युटिव्हसाठी, ठीक आहे. आता लंचचे पैसे मला नाही वाटत कोणती बँक अशी देते म्हणून क्लेरिकलसाठी. त्यानंतर टीचे पण आहेत. तर काही अलाउन्सेस आहेत जे की क्लेरिकलसाठी पण आहे आयडीबीआयला. हे त्या मुलांचं म्हणणं होतं की जे की बाकी बँकांमध्ये नाही बघायला भेटत. तर जर मोठ्या-मोठ्या गोष्टीवरती फोकस केला आपण तर असं पकडा की अराउंड एक ₹26,000 हातात सॅलरी येते. सॅलरी स्लिपवर 31,000 वगैरे समथिंग भेटते तुम्हाला, पण हातामध्ये 26,000 पर्यंत येऊन जातात. 25,800 सांगितले प्रिसाइजली. पण त्यात लंच स्पॉन्सर असतो आणि बाकीच्या पण छोट्या-मोठ्या गोष्टी आहेत. त्या आता एवढ्या डिटेलमध्ये नको डिस्कस करायला. पण एवढं काही टेन्शन नाहीये. बिंदास बाकीच्या क्लेरिकल सारखा जॉब आहे, बाकीच्या नॅशनलाइज बँकेसारखा. तर तुम्ही बिंदास फॉर्म भरायला पाहिजे. त्याच्याबद्दल काहीच टेन्शन घेऊ नका. आणि चांगली पोस्ट आहे जेणेकरून 3 वर्षानंतर जर तुम्ही बघितलं तर आफ्टर 3 इयर्स तुम्ही डायरेक्ट असिस्टंट मॅनेजर झाले, तर मग 60, 70, 65, 75,000 पर्यंत जाते. बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की बाकी अलाउन्सेस पडून 80,000 पर्यंत पण सॅलरी भेटते. तर मग हे चांगलं आहे ना, 3 वर्षाचं स्ट्रगल आहे. पण असं नाही होत की 3 वर्षाचं स्ट्रगल तुमचं वाया गेलं. आता बऱ्याच ठिकाणी कसं होऊन जातं की यार मी एवढं केलं पण त्यानंतर मला तेवढी इन्क्रिमेंट झालीच नाही. बऱ्याच प्रायव्हेट बँकांमध्ये तसं होतं, मग मुलं ते सोडून देतात. बऱ्याच ठिकाणी असे इश्यूज होतात. इकडे तो प्रॉब्लेम नाही. त्यामुळे जर एक्झिक्युटिव्हचा विचार केला तर विन विन सिच्युएशन आहे. कोणाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. ना कसला बॉन्ड आहे, ना काही आहे, ना काही आहे. फक्त 1 महिना अगोदर तुम्हाला सांगावं लागेल की आम्हाला जायचंय. मग कुठले एक्स्ट्रा पैसे भरायची गरज नाहीये तुम्हाला. असे 4 लाख, 5 लाख वगैरे तुमचे काही जात नाहीये. त्यामुळे मला असं वाटतंय की एक्झिक्युटिव्हचा फॉर्म तर तुम्ही भरला पाहिजे. पण जर सर मग आमचं वय आता एजनुसार एक्झिक्युटिव्हसाठी आहे, एज फॅक्टर आहे पुढे. पण जर का मुलं असे कन्फ्यूज असतील की आम्ही सर दोन्ही भरू की नाही, त्याच्याबद्दल मी पुढे बोलतो. पहिला आता दुसरा बघून घेऊ आपण. हा आहे क्लेरिकलचा. आता असिस्टंट मॅनेजरचा जो आहे त्याच्यामध्ये मात्र 3.5 लाख प्लस जीएसटी तुम्हाला भरावं लागणार आहे. सर मग पैसे भरून जॉब आहे का? पैसे भरून जॉब नाहीये. हे 3.5 लाखात तुम्हाला एक डिप्लोमा कोर्स भेटतोय बँकिंग आणि फायनान्समध्ये. आता आपली एक स्टुडंट आहे वैशाली म्हणून, ती सध्या बंगलोरला आहे. सध्या तिचं 2 महिने कंप्लीट झाले. आत्ता आम्ही जस्ट तिच्याशी बोललो याच्या व्हिडिओच्या अगोदर. तिचं म्हणणं होतं की सर हे खूप जबरदस्त आहे. मला हे पण पटलं कारण की भरपूर माझे मित्र-मैत्रिणी डायरेक्ट बँकेत जात आहेत म्हणे विदाऊट एनी ट्रेनिंग. तर तिथे गेल्यानंतर टेन्शन येतं, इंग्लिश बोलण्याचा प्रॉब्लेम येतो आणि बऱ्याच गोष्टी इश्यू असतात म्हणे, जे समजत नाही म्हणे आम्हाला काय. पण इथे कसं आहे आता 1 वर्षाचा डिप्लोमा कोर्स आहे. याच्यामध्ये ते सगळं शिकवणार आहे. स्पेशली इंग्लिशची पण आमची थोडीशी प्रॅक्टिस होती म्हणे. तर थोडंसं फिअर निघतंय, थोडा कॉन्फिडन्स येतोय आणि त्याच्यानंतर आम्ही पुढे बँकेत जाणार आहे. तर 1 वर्षभर समजा तुम्हाला तुमचा एक डिप्लोमा कोर्स आहे, तुम्हाला सर्टिफिकेशन पण भेटतं. 3.5 लाख त्या डिप्लोमा कोर्सची फीस आहे प्लस जीएसटी. समजा 4 लाखापर्यंत पकडा बाकीचा खर्च. बंगलोरला असतंय सगळं. आता ज्यांना 3.5 लाख रुपये भरता येतात ते डायरेक्ट पैसे भरतात आणि काही जण मग लोन घेतात. आता जे मुलं लोन घेतात एज्युकेशन लोन, तो आयडीबीआयकडनंच घ्यावा लागेल तुम्हाला आणि तो लोन घेतल्यानंतर तुमच्या लोनची जी अमाउंट आहे, त्याचे जे ईएमआयचे वगैरे ते हळू तुमच्या सॅलरीमधनं कट होतात. त्यामुळे तुम्हाला तेवढी सॅलरी येणार नाही जेवढी बाकी मुलांना येते. आणि जर तुम्ही अफोर्ड करू शकत असाल 3.5 लाख, हे कधी सिलेक्शन झाल्यानंतर ना डायरेक्ट पैसे भरून नाहीये. पहिले एक्झाम द्यायची, त्यानंतर त्यानंतर इंटरव्ह्यू द्यायचा, डीव्ही होऊन जातो म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि नंतर सगळ्यात शेवटची स्टेप आहे. ठीक आहे. तर हे असं नाहीये की पैसे देऊन जॉब आहे म्हणून. नाही, नाही, बिलकुल नाही. हा डिप्लोमा कोर्स आहे. तर सर मग हा कसं आहे? तर हे पण बेटर आहे. मुलांचं काहीच म्हणणं नाहीये. हा जर का तुम्ही इक्विव्हॅलंट पकडला तर आपल्या एखाद्या आयबीपीएस पीओचा, नॅशनलाइज बँकेचा जो ऑफिसर असतो, त्याच्या तोडीस तोड जॉब आहे. कारण याची सॅलरी पण 65,000 ते 70,000 पर्यंत आहे. आता तिला विचारलं, ती म्हणे, "सर इथं काही सीनियर सांगताय की 72,000 आहे, काही म्हणता 80,000 आहे, काही म्हणता 75,000 आहे." थोडंफार कमी जास्त होतं, पण 70,000 तर मिनिमम सॅलरी असणार आहे. तर बघा आणि त्या पहिल्या 9 महिन्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही बंगलोरला असणार आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला स्टायपंड म्हणून एक ₹2500 भेटतात. पुढचे 3 महिने तुम्ही मला वाटतं ब्रांचवरती असणार आहे. तिथं तुम्हाला ₹10,000 स्टायपंड असतं. म्हणजे एका वर्षानंतर तुमची ही सॅलरी स्टार्ट होऊन जाते. आणि पहिले 1 वर्षासाठी असं आहे. आता बरेच जणांचं असं फायनान्शियल प्रॉब्लेम असतात. ते म्हणतात की यार एवढे पैसे नाही आमच्याकडे भरायला वगैरे. ठीक आहे, तुम्ही सध्याची सिच्युएशन बघताय. पण जर तुम्ही लाँग टर्मचा विचार केला, तर एका वर्षानंतर मात्र हा जॉब तुमचा प्रॉपर आहे ना, एवढा काही इश्यू नाहीये. आणि सर याच्यामध्ये बॉन्ड असतो ऑफिसर लेव्हलसाठी. तो असतो की जर तुम्ही 2 वर्षाच्या आत जर सोडून दिलं किंवा 3 वर्षाच्या आत 2 का 3 एक जर बघावं लागेल, तर 2 लाखाचा बॉन्ड आहे. ठीक आहे.
तर म्हणजे सर 2 लाख रुपये भरावं लागतात जर आम्ही जॉब सोडून दिला मध्येच. तर आता हे इथेच नाही, तुम्ही कोणताही जॉब घ्या, RRBPO घ्या, SBI घ्या, RBI, कुठलाही जॉब घ्या, प्रत्येकामध्ये बॉन्ड असतोच. ठीक आहे. आणि ते 2 लाख रुपये म्हणजे तुमची 3 आणि 4 महिन्यांची सॅलरी आहे. तर ते काही मोठी गोष्ट नाहीये. तेवढं तुम्ही काम करून परत सोडू शकतात. आणि आपण कधी जॉब सोडतो माहिती का? ज्यावेळेस तुम्हाला याच्यापेक्षा मोठा जॉब लागत असेल. मग याच्यापेक्षा मोठा जॉब लागत असेल तर हा सोडायला काही हरकत नाही. मग ते 2 लाख रुपये तुमच्यासाठी मॅटर नाही करत. असं सगळ्या ठिकाणी बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये आहे, सेंट्रल बँकेत आहे, बँक ऑफ इंडियामध्ये आहे, सगळ्याच ठिकाणी बॉन्ड बिंड असतं. तर बॉन्डचं तर टेन्शनच नका घेऊ. तर सिंपल कन्क्लुजन असं आहे, एक क्लेरिकलचा जॉब आहे, जो की अशा पद्धतीने जाईल. 26,000 रुपये सॅलरी हातात येईल. 3 वर्षापर्यंत थोडंसं स्ट्रगल आहे. 3 वर्षापर्यंत सॅलरी थोडीशी कमी वाटते तुम्हाला, पण 3 वर्षानंतर मग सॅलरी भरपूर वाढणार आहे. ठीक आहे. हा एक क्लेरिकलचा जॉब आहे आणि एक ऑफिसरचा आहे. ठीक आहे. सगळ्यांसाठी एक्झाम बिक्झाम सगळं असणार आहे. ठीक आहे. याच्यात मात्र थोडेसे पैसे भरावे लागणार आहेत. एक तर तुम्ही लोन घेऊ शकता किंवा मग त्या डिप्लोमाची फीस भरू शकता. पण ह्याच्यात पण बेटर आहे, कारण याच्यात भरपूर नॉलेज भेटतं तुम्हाला. आता बाकी क्रायटेरिया काय, पण तुम्ही या एक्झामला इलिजिबल आहे का, तुमचं एज बसतं का, ग्रॅज्युएशनचं तुमचं सगळं व्यवस्थित होतं का, ते एकदा बघून घेऊ आपण पटापट. आता बघा, मेन मुद्दा तर सांगितला मी तुम्हाला, बाकी आता पुढचे मुद्दे बघा. जर एज वाईज बघितलं तर क्लेरिकलसाठी एज जे आहे ते 20 ते 25 वर्षापर्यंत आहे. डेट बघा, 1 एप्रिल 2002 च्या अगोदरचा तुमचा जन्म पाहिजे. 1 एप्रिल 2002च्या आणि 2 एप्रिल 1997च्या नंतरचा जन्म पाहिजे. ठीक आहे. म्हणजे 25व्या वर्षापर्यंतच आहे. आता 25 म्हटल्यानंतर भरपूर मुलं या कॉम्पिटिशन मधनं बाहेर जातील. बऱ्याच मुलांचं वय 25 पेक्षा जास्त असेल तर ते सगळेजण एक्झिक्युटिव्हसाठी इलिजिबलच नाही. मग त्यांच्याकडे नाईलाज आहे, त्यांना फक्त हा एकच फॉर्म उरतो, तर त्यांनी हा फॉर्म भरून टाकायचा. ज्यांचंही वय 25 पेक्षा जास्त आहे त्यांनी विचारच नका करू, चुपचाप हा फॉर्म भरून टाका. ठीक आहे. बिलकुल भरून टाका. आणि ज्यांचं वय 25 पेक्षा खाली ते म्हणत असतील सर मग मी हा फॉर्म भरू का तो फॉर्म भरू, आता तुमच्या कॉन्फिडन्सवर आहे, तुमच्या प्रिपरेशनवरती आहे. प्रिपरेशन चांगलं आहे, तुम्हाला पटतंय हे सगळं पैसे भरून, तर मग तुम्ही इकडे जाऊ शकता. अदरवाईज हे सेफ साईड चांगला ऑप्शन आहे, हे पण फॉर्म भरायला काही हरकत नाही. ओबीसी साठी 3 वर्षाचं रिलॅक्सेशन पकडा, म्हणजे 25च्या ऐवजी 28. SC ST साठी 5 पकडा, PWD साठी 10 वर्ष याच्यामध्ये ऍड करून घ्यायचे. ठीक आहे. एजचा पॉईंट कळाला. एज नंतर तुमचं आता एज्युकेशन मध्ये बघा, फक्त ग्रॅज्युएशन झालेलं पाहिजे. जर का डिप्लोमा असेल तर चालणार नाही. काही जणांचं म्हणणं असेल सर मी फक्त डिप्लोमा पास आउट आहे, डिप्लोमाचा मी टॉपर होतो, तर डिप्लोमा नाही चालत, डिग्री कंपल्सरी पाहिजे. ठीक आहे. तर ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं पाहिजे. ग्रॅज्युएशन मध्ये पर्सेंटेजची अटच नाही. मागच्या वर्षी अट होती, यावर्षी त्यांनी ती अट काढून टाकली. जस्ट तुम्ही पास जरी झालेला असाल ग्रॅज्युएशन तरी चालतं. ठीक आहे. दोन्हीसाठी सेम क्रायटेरिया आहे. ठीक आहे. पर्सेंटेजचा इश्यू नाहीये. सर फायनल इयर स्टुडंट नाही जमणार, ग्रॅज्युएशन कंपल्सरी पाहिजे. ठीक आहे. सर वॅकन्सीज किती, वॅकन्सी आहे 1044, इकडे आहेत वॅकन्सी 500. ठीक आहे. याच्यामध्ये PWDच्या वॅकन्सी टाकल्यात अजून भरपूर येतील. UR म्हणजेच अनरिझर्व कॅटेगरी, तर ओपन जनरलचे जे स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी 418 आहे. SC ST OBC EWS PWD वगैरे सगळंच आहे याच्यामध्ये ऍड केलेलं. आता काही मुलांचं असं म्हणणं असतं की सर समजा मी SC कॅटेगरीत येतो, 121च वॅकन्सी आहे, मग सर मी ओपन मधनं अप्लाय करू का, तर असं करू नका. SC कॅटेगरीला जर 121 वॅकन्सी, त्याचा अर्थ असा असतो की या 200 वॅकन्सी तर आहेतच, कारण या अनरिझर्वड आहे, म्हणजे याच्यात रिझर्वेशन नाहीये. तर हे सगळ्यांसाठी असतं, एव्हरी स्टुडंटसाठी. त्या 200 वॅकन्सी तर असतातच, प्लस 121, म्हणजे तुमच्यासाठी 321 असणार जर तुम्ही SC कॅटेगरीत बिलॉंग करतात तर. ठीक आहे. जर तुम्ही इकडे बिलॉंग करताय तर इकडे तुम्हाला ओपनच्या 418 प्लस SCच्या 175 या ऍडिशनल असतात. हे नेहमी लक्षात ठेवा. कुठल्याही एक्झामचा फॉर्म भरत असाल, जर तुमच्या रिस्पेक्टिव्ह कॅटेगरीसाठी एक जरी वॅकन्सी असेल तरी त्याच्यातनंच अप्लाय करायचा, कारण ती एक वॅकन्सी आणि अनरिझर्वड म्हणजे ओपनच्या या वॅकन्सीज तुम्हाला ऍडिशनल भेटतात. जे जनरल कॅटेगरीचे मुलं त्यांच्यासाठी एवढ्या वॅकन्सी आहे, SC वाल्यांसाठी धिस प्लस धिस, ST वाल्यांसाठी धिस प्लस धिस, OBC साठी 418 प्लस 268 एवढ्या वॅकन्सी असतात. त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या याच्यातनंच अप्लाय करायचं, या तुम्हाला बाय डिफॉल्ट भेटतात. क्लिअर. त्यामुळे गडबड करू नका. बरेच जण असं करतात, सर इथं मी STच्या वॅकन्सी 28 बघितला म्हणून मी जनरल मधनं फॉर्म भरला. असं करू नका, कारण तुम्हाला सर्टिफिकेट तुमच्या कॅटेगरीचे दाखवावं लागतात सिलेक्शन झालं. डन. ओके. त्याच्यानंतर फॉर्म मात्र एकच भरायचा दोन्हीपैकी. फॉर्मची लिंक्स तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल, आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आजच्या डेटला भेटून जाईल. आम्ही परत लिंक टाकून देतो. त्यानंतर एक्झाम फीस बघा, SC ST आणि PWD साठी 200 रुपये आहे, ऑदरसाठी 1000 रुपये आहे. आता बऱ्याच मुलांचं म्हणणं आहे सर फीस खूप जास्त आहे, मग फॉर्म भरू का. तर बघा, पोस्ट अशी नाहीये की तुम्ही जॉईन नाही करणार आहे. मी परत सांगतोय, सारस्वत झालं, अकोला झालं, याच्या आपण सांगत नाही की फॉर्म भरा म्हणून. तर हे तसं नाही, त्यामुळे याचा मुलं जॉईन करतात, चांगला जॉब आहे, काही प्रॉब्लेम नाही, त्यामुळे फॉर्म भरायला काही हरकत नाही. जर दोन्ही फॉर्म, तसं पण त्यांनी वरती मेन्शन केलंय की तुम्हाला एकच फॉर्म भरायचा आहे. आता एकच फॉर्म भरायचा तर कुठला भरायचा तुमच्या प्रिपरेशननुसार आहे. बिगिनर असाल तुम्ही तर मग एक्झिक्युटिव्हचा भरून बघा, एक एक्सपिरियन्स कसा येतो काय येतो. असिस्टंट मॅनेजरसाठी कसं आहे, चांगली कॉम्पिटिशन राहीलच, नाही असं नाही, एक्झिक्युटिव्हसाठी पण कॉम्पिटिशन राहील, पण तुमच्या याच्यावर आहे की तुम्हाला पुढे ते 3.5 लाखाचा बॉन्ड भरायचा नाही भरायचा त्याच्यावरती. तर लास्ट डेट जी आहे त्याची ती आहे 17/6/2023.
22 17 जून आहे. ठीक आहे, आज जवळपास 4 जून आहे. तुमच्याकडे 13-14 दिवस आहेत. तर लवकरात लवकर सॅटर्डे संडेलाच फॉर्म भरण्याचा प्रयत्न करा, जास्त लेट नका करू. फीस मात्र 1,000 आहे. फीस भरपूर जास्त आहे. एखाद्या ऑनलाईन मॉक टेस्ट सिरीज एवढी फीस आहे ती, तसं पाहायला गेलं तर. आणि PWD SC ST साठी ₹200 फीस आहे. ठीक आहे, फॉर्म मात्र एकच भरता येणार आहे. त्यानंतर एक्झाम पॅटर्न जो आहे तो यावर्षी त्यांनी दोघांचा सेम करून टाकला. मागच्या वर्षी इकडे GA नव्हतं, यावर्षी दोन्हीकडे GA टाकून दिले. नॉर्मल पॅटर्न आहे, लॉजिक, इंग्लिश, क्वांट आणि GA. तर GAचं कसं करावं मग आता GAचं कसं करावं, काय नाही करावं, हे सोमवारी वीकली टॉकमध्ये तुम्हाला स्टडी प्लॅनमध्ये सगळं सांगितलं जाईल. त्याच्याबद्दल मी वीकली टॉकमध्ये बोलेल, अभ्यास कसा करायचा, फक्त इथं पॅटर्न बघून घ्या. ठीक आहे, आणि कॉम्पोजिट टाइम आहे 120 मिनिटाचा. मग सर त्याची स्ट्रॅटर्जी कशी असेल, पहिले कोणता सेक्शन घ्यायचा, हे सगळं तुम्हाला वीकली टॉकमध्ये, सोमवारी आपला वीकली टॉक असतो दरवेळेस युट्यूबवरती, टेलिग्रामवरती, त्यात तुम्हाला ऐकायला भेटून जाईल. त्याबद्दल निश्चिंत राहा. पण एक्झाम पॅटर्न जो आहे असिस्टंटसाठी, ही एक सिंगल एक्झाम 120 मिनिटाची. ही एक्झामची टेंटेटिव्ह डेट त्यांनी 9 जुलै दिलेली आहे, पण डेट चेंज होऊ शकते, सांगता येत नाही. 9 जुलै टेंटेटिव्ह डेट आहे. डेट ती झाल्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल, जर तुम्ही कट ऑफ क्लिअर केले तर, आणि त्यानंतर डायरेक्ट जॉईनिंग. इथे मात्र कसं आहे, तुमचं हे झाल्यानंतर एक इंटरव्ह्यूचा परत एक राऊंड असतो. इंटरव्ह्यू पण आपल्या क्लासमध्ये होतात, ऑनलाईन पण होतील, ऑफलाईन पण होतील. इंटरव्ह्यू झाल्यानंतर मग बाकीच्या प्रोसेस आहेत. तर ऑफिसर म्हटल्यानंतर इंटरव्ह्यू आला, क्लेरिकल म्हटल्यानंतर इंटरव्ह्यू येत नाही. तर बस एवढाच एक फरक आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर एकच मिनिट, मला एकदा असिस्टंटचा ना इंटरव्ह्यूचा एकदा क्लिअर करू द्या. मला वाटतं याच्या नाहीये, पक्का नाही याच्यात. ओके, काही ठिकाणी ना असिस्टंटला पण इंटरव्ह्यू घेतात प्रायव्हेटमध्ये, म्हणून मी असं बोललो. ठीक आहे, जसं आता साऊथ इंडियन बँकने असिस्टंटला पण इंटरव्ह्यू घेतला होता. याचा नाही पक्का, तरी याचा चेक करून घेतला नाही ना. हा, मेडिकल DV तर ठीक आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मेडिकल ठीक आहे. इंटरव्ह्यू नाही आहे इकडे, इकडे इंटरव्ह्यू आहे तेच. ठीक आहे, 23 याची लास्ट डेट, याची एक्झाम डेट आहे 23 जुलै, याची आहे 9 जुलै. सर डेट चेंज होऊ शकता का, तर होऊ शकतात. डेटचा काही भरोसा नाही आहे, डेट थोडंफार चेंज होतात, पण स्टार्टिंगचा टेंटेटिव्ह डेट शक्यतो घेतात ते. पण आता कसं होतं, नेमकी 23 तारीख अजून क्लॅश होतीये. आपली अजून एक एक्झाम आहे SSOची मेन्स, त्याच्या ह्याच्यासोबत. तर ते बघू, ते पुढची गोष्ट आहे. सध्या तुम्ही फॉर्म तर भरून टाका, त्याचा नका विचार करू. ठीक आहे, आणि कारण मोठी एक्झाम आहे, एक्झामचा काही इश्यू नाही आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे हे पण आहेत, जिथं बऱ्याच मुलांची गडबड होऊन जाते. कोणते सर? हे जे मुद्दे आहेत हे थोडेसे नीट बघा. बऱ्याच जणांचा फॉर्म भरताना प्रॉब्लेम येतो, नवीन मुलांचा स्पेशली. आता हा फॉर्म भरताना याची जी लिंक असणार आहे, ती लिंक आपण टेलिग्राम चॅनलवरती टाकून देऊ तुम्हाला. ठीक आहे, एक्झाम फॉर्म भरण्याची. त्याच्यावरती गेल्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं असतं. तुमचा बेसिक काय नॉर्मल फॉर्मॅलिटीज करायचे असतात. त्याच्यानंतर फॉर्म भरत असताना सगळ्या गोष्टी तुम्हाला विचारतील. त्यामध्ये ग्रॅज्युएशन, त्याचे पर्सेंटेज, नाव वगैरे, मोबाईल नंबर, सगळं प्रॉपर व्यवस्थित भरा. आणि पुढे गेल्यानंतर तुम्हाला कसं असतं ना, फोटोग्राफ, तुमची सिग्नेचर, लेफ्ट हे बघा, फोटोग्राफ तुमचा एक पासपोर्ट साईजचा फोटो, सिग्नेचर तुमची सिग्नेचर, लेफ्ट हँड थंब इम्प्रेशन, तुमच्या डाव्या अंगठ्याचं इम्प्रेशन. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर एक हँड रिटन डिक्लेरेशन. हँड रिटन डिक्लेरेशन पण टेलिग्रामच्या आपल्या चॅनलवरती या व्हिडिओच्या खाली आम्ही टाकून देतो. ठीक आहे, ते नोटिफिकेशनमध्ये आहे. ते डिक्लेरेशन पण भरायला लागतं. नवीन मुलांनी हे नीट आहे का, नवीन मुलांना हे माहित नसेल. आणि याच्यानंतर मी मेन तुमचे डाऊट्स घेणार आहे, कॉमन डाऊट्स जे असतात ते. ठीक आहे, भरपूर डाऊट असतील मुलांचे. तर आता फोटोग्राफचं काय मॅटर आहे बघा. 20 KB ते 50 KB पर्यंत तुमचा फोटो पाहिजे, त्याला स्कॅन करून घ्यायचा. एखाद्या फोटोग्राफरकडे जा, किंवा तुम्ही मोबाईलमध्ये बरेच मुलं काढता, पण मला असं वाटतं एखाद्या फोटोग्राफरकडे जाऊन प्रॉपर व्यवस्थित क्लॅरिटीवाला फोटो काढा. थोडे पैसे जाऊ द्या, कारण बऱ्याच जणांचं काय होतं, फोटो टेम्पररीली अपलोड झालेला दिसतो, पण नंतर कळतं की नाही. त्याच्यामुळे ज्यावेळेस ऍडमिट कार्ड त्यावेळेस त्याच्यावर फोटोच नसतो. बऱ्याच जणांचा असा प्रॉब्लेम होतो. तर फोटो थोडा क्लिअर ठेवा. 20 KB ते 50 KB मध्ये त्याच्याकडनं ऍडजस्ट करून घ्यायचं. एक्झामसाठी पाहिजे म्हणा, ते करून देतात. ठीक आहे, शक्यतो मागचं बॅकग्राऊंड जे आहे ते व्हाईट ठेवण्याचा प्रयत्न करा, तर थोडं बेटर राहील. सिग्नेचरसाठी ब्लँक पेजवरती सिग्नेचर काढून घ्यायची आणि त्याला स्कॅन करून घ्यायची. ती पण तुम्ही त्या माणसाकडनं केली, फोटोवाल्याकडनं, तरी चालेल. ब्लँक पेजवर काढा. बरेच मुलं लाईनिंगच्या पेजवर काढतात, त्यामुळे सिग्नेचरचा इश्यू होऊन जातो. ठीक आहे, आणि सिग्नेचर काढताना तुमचा जेवढा पण स्पेस असेल त्या स्पेसला प्रॉपर सिग्नेचर काढा. म्हणजे त्या फोटोमध्ये अशी बरोबर चांगल्या प्रपोर्शनमध्ये सिग्नेचर दिसली पाहिजे. नाहीतर फोटोमध्ये एकदम कोपऱ्यात कुठेतरी सिग्नेचर असं नाही झालं पाहिजे. ठीक आहे, आणि बरेच मुलं मोबाईलवरती सिग्नेचरला स्कॅन करून घेतात. तर मोबाईलवरती एखाद्या ॲपमधनं जर सिग्नेचर स्कॅन करत असाल तर त्या ॲपचा पण लोगो येतो त्याच्यामध्ये, मग तो परत प्रॉब्लेम होतो. तर सिग्नेचर वगैरे नीट करा. मी एवढं का सांगतोय, बऱ्याच वेळेस आणि दरवेळेस असं परत मुलांचं ऐकायला भेटतं की सर मी फॉर्म भरला होता, पैसे भरले होते, पण माझं ऍडमिट कार्डच नाही आलं, माझ्या सिग्नेचरचा इश्यू झाला, माझ्या फोटोचा इश्यू झाला. ते नका होऊ देऊ. ठीक आहे, आणि हे सगळं स्वतःला मेल करून ठेवा. तुमचा पासपोर्ट फोटो, तुमची सिग्नेचर स्कॅन करून, कारण हे प्रत्येक एक्झामला लागणारच आहे. किंवा तुमच्या व्हॉट्सअपच्या किंवा टेलिग्रामच्या ग्रुपवरती त्याला सेव्ह करा. पण व्हॉट्सअपवर नको, त्याच्यात तुमचं
क्लॅरिटी खराब होईल. टेलिग्राम ग्रुपवरती ठीक आहे, ॲज अ डॉक्युमेंट म्हणून तुम्ही टाकू शकतात, किंवा सगळ्यात सोपं मेल करून ठेवायचं स्वतःला. ठीक आहे, 20 KB ते 50 KB याची साईज आहे, याची 10 ते 20 KBच्या मध्येच पाहिजे, नाही तो फोटो अपलोड होत नाही. लेफ्ट हँड थंब इम्प्रेशन, आता हे ब्लॅक काय लिहिलंय सर, तर ब्लॅक कलरमध्ये सिग्नेचर करायची आहे. लेफ्ट हँड थंब इम्प्रेशन जे एक तर ब्ल्यू इंकमध्ये किंवा ब्लॅक इंकमध्ये करून घ्या. डाव्या हाताचा तुमचा अंगठा, त्याचा पण प्रॉपर त्याला स्कॅन करा. आणि हे डिक्लेरेशन जे आहे ना, ते प्रत्येक एक्झामला थोडं चेंज होत राहतं. SBI साठी वेगळं असतं, कधी कधी IBPS साठी वेगळं असतं. तर याच्यासाठी थोडंसं डिफरंट आहे, याच्यात थोडंसं वेगळे लिहिलेत शब्द. तर हे जे डिक्लेरेशन आहे हे आम्ही टेलिग्राम चॅनलवरती टाकू. तुम्ही ते डिक्लेरेशन ॲज इट इज कॉपी करायचं, फक्त हाताने लिहायचं. हँड रिटन डिक्लेरेशन त्यांनीच म्हटलेले, एक ब्लँक पेजवरती हाताने हे सगळे पॉईंट्स लिहायचे. त्याच्यात त्यांनी स्टार्टिंगला एक स्पेस ठेवलेला असतो, जिथं तुम्हाला तुमचं नाव लिहायचं असतं. त्या डिक्लेरेशनचा फोटो येऊन जाईल टेलिग्राम चॅनलवरती. ठीक आहे सर, इथे एकदा फोटो दाखवून देता का डिक्लेरेशनचा, काय एकदा मी पाठवलेलं आहे तुम्हाला, तुम्हाला आयडिया येऊन जाईल. नवीन मुलांना कसंही माहित नसणार आहे. आणि त्या डिक्लेरेशनमध्ये ते जेवढा पण मजकूर दिलेला आहे त्यांनी, तो सगळा मजकूर तसाच लिहायचा. कुठेही तुम्हाला कॅपिटल वगैरे लिहायचं नाही. ठीक आहे, म्हणजे त्यांनी जर स्मॉलमध्ये लिहिले तर स्मॉलमध्येच. ठीक आहे, हे बघा इथे सरांनी लिहिलेलं आहे. तर ह्या डिक्लेरेशनचा फोटो आम्ही टेलिग्राम चॅनलवरती हे टाकून देऊ ॲज इट इज. त्याच्यामध्ये इथं जिथं ब्लँक स्पेस दिसतोय ना तुम्हाला, हा इथे ब्लँक स्पेस, बरोबर, त्या ब्लँक स्पेसमध्ये तुम्हाला तुमचं नाव लिहायचं. ते नाव तुम्ही कॅपिटल लिहिलं तरी काही हरकत नाहीये, पण बाकीचं जेवढं पण आहे ते कॅपिटल लिहू नका. ठीक आहे, तर कॅपिटल लिहायचं नाहीये. सिग्नेचर जी आहे तुमची ती पण कॅपिटल नका करू. आता बऱ्याच जणांची, माझं नाव शुभम आहे, सिग्नेचरच माझी समजा शुभम नावाने असेल तर शुभमचं शुभम पूर्ण कॅपिटल नाही पाहिजे. S कॅपिटल असेल तर ठीक आहे, एखादं लेटर कॅपिटल असेल तर ठीक आहे, पूर्णचं पूर्ण नाही पाहिजे. हे त्यांनी काही इन्स्ट्रक्शन दिलेले, हे सरांनी मस्त रंगवलेलं याला एकदम कलरमध्ये, तुम्हाला चांगलं दिसावं, कळावं म्हणून. ठीक आहे, तर हे सगळे बेसिक रूल्स आहेत, हे नीट बघा. नवीन मुलांनी या गोष्टी नीट बघून घ्या. नवीन मुलांना रिक्वेस्ट आहे, फॉर्म भरताना एखाद्या सिनियरला विचारून त्याला थोडं सोबत घेऊन फॉर्म भरा. पहिला एक फॉर्म भरत असताना त्याला बघा तो कसं कसं फॉर्म भरतोय, पूर्ण चेक करून घ्या. बऱ्याच वेळेस मुलं नेट कॅफेवाल्याकडे जातात, त्याच्याकडनं फॉर्म भरून घेतात, ते पण ठीक आहे, पण तो काय टाकतो त्याच्यामध्ये नीट बघून घ्या. बऱ्याच वेळेस नेट कॅफेवाले स्वतःच्या मनानेच काहीतरी टाकून देतात की नाही नाही बाबा, SC ला जागा कमी होत्या म्हणून मी तुझा ओपन मधनं भरला. असे बरेच रिकामे कामं होतात. आणि तिथून नेट कॅफेवरनं पण मुलं फोन करतात की सर याच्याशी बोला, हा असं म्हणतोय. आता तो त्याला जास्त कळतं का आम्हाला जास्त कळतं यातलं, त्यामुळे प्लीज आम्ही जे सांगतोय तेवढं करा. काही डाऊट असला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता, विचारू शकता. तरी मुलांचे इतक्या दिवसात जे कॉमन डाऊट्स आले 2-3 दिवसात ते आम्ही बघितले. मागे लेक्चर्स कंटिन्यू चालू होते, त्यामुळे वेळ नाही भेटला व्हिडिओ बनवायला, म्हणून आज सॅटर्डेला घेतला, थोडासा लेट घेतला, पण तेवढे डाऊट्स आहेत मुलांचे. ऍक्च्युली लास्ट जी रिक्रुटमेंट आली होती 1 वर्षापूर्वी, त्यात पण हेच डाऊट्स होते मोस्टली. इथे जो आहे 10 नंबरला, तुम्हाला आठवलं सर आता पेमेंटचा, पेमेंट कसं करायचं मला आठवण द्यानंतर. चला आता एक एक डाऊट्स घेऊन टाकू आपण. हे बघा, पहिला जो आहे ऑल सेमिस्टर इयर वाईज. आता बघा पर्सेंटेजचं टेन्शनच नका घेऊ, त्यांनी पर्सेंटेजचा क्रायटेरियाच काढून टाकलेला आहे. त्यामुळे तुमचे मार्क्स जे आहेत ते तुम्हाला 40 असले काय, 45 असले काय, 52 असले काय, काही मॅटर नाही करत. ठीक आहे, त्यामुळे बऱ्याच जणांना कधी लाज वाटते की आपलं ॲग्रिगेट कमी आहे, मग आपण फायनल इयरचे टाकू, फायनल इयरचे मार्क जास्त असतात. तसे नाटकं करू नका, त्या पर्सेंटेजला तसाही काही अर्थ नाही याच्यामध्ये. त्यामुळे बिंदास कोणते टाकले ते चालतं. त्यामुळे सेफ साईड मला तरी वाटतं की तुम्ही फायनल ॲग्रिगेटच टाका. ठीक आहे, तुमचे जे 4ही वर्षांचे ॲग्रिगेट जो असतो सगळ्यात शेवटचा, तो ॲग्रिगेट टाकण्याचा प्रयत्न करा. याचा जास्त लोड घेऊ नका, जास्त इश्यू बनवू नका. कास्ट सर्टिफिकेट आणि CWC EWS सर्टिफिकेटचं प्रत्येक याला तसंच असतं. पण आता त्यांनी मात्र सध्या जर मागच्या रिक्रुटमेंटमध्ये बघितलं तर त्यांनी काय सांगितलं होतं, ज्या दिवशी तुमचा लास्ट डेट होती फॉर्म भरण्याची, जसं की 17 जून, तर ॲटलीस्ट तोपर्यंत तुम्ही EWS ला अप्लाय केलेलं पाहिजे. तुमच्याकडे जर सर्टिफिकेट असेल तर चांगलं आहे, नसेल तर ॲटलीस्ट तुम्ही अप्लाय केलेल्याची रिसिट तरी पाहिजे तुमच्याकडे. बाकीच्या सर्टिफिकेटसाठी पण त्यांनी तेच सांगितलं. त्यामुळे ज्यांनी अप्लाय नसेल केलं त्यांनी प्लीज सेतू कार्यालयात जाऊन करा. आणि जर ज्यांना डिटेलमध्ये ऐकायचं असेल की EWS काय असतं, कास्ट सर्टिफिकेटचं कसं, काय कधी भरायचं असतं, तर मी हे सगळं 101 नंबरच्या विकली टॉकमध्ये सांगितलेलं आहे. आता 101 नंबरचा विकली टॉक तुम्हाला युट्यूबवरती बघावं लागेल. विकली टॉकची एक प्लेलिस्ट आहे 101 नंबरचा, त्यात स्पेसिफिकली डॉक्युमेंट्सबद्दल मी काही वेळ बोललेलो आहे. पाहिजे तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये पण टाकून देऊ आपण 101 नंबरचा विकली टॉक. ठीक आहे, त्याच्यामध्ये डॉक्युमेंट्स बद्दल बोललेले कसं कसं असतं तेवढं एकदा बघा आणि त्याला सिरियस घ्या. कारण कसं तुम्हाला गव्हर्नमेंट एक्झाम द्यायच्या म्हटल्यावर हे सगळे डॉक्युमेंट्स क्लिअरच पाहिजे. त्यानंतर फायनल इयर स्टुडंट तर नाही, फायनल इयर स्टुडंटसाठी एलिजिबल नाहीये. फायनल इयर स्टुडंटसाठी हा फॉर्म नाहीये, कारण तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं पाहिजे. आणि तुमचे जे रिझल्ट लागलेला आहे तुमच्या मार्कशीटवरती जी डेट प्रिंट होते ती डेट ते कन्सिडर करतात. ठीक आहे, आणि जर समजा असं झालं की ती डेट पुढची आली, तुमचा रिझल्ट आधीच लागला पण ती डेट पुढची प्रिंट होऊन आलेली, तर मग तुम्हाला तुमच्या प्रिन्सिपलकडे जावं लागतं किंवा युनिव्हर्सिटीत जाऊन एखाद्याकडनं ऑथोराइज पर्सनकडनं लिहून घ्यावं लागतं की असं असं झालेलं आहे, त्यांचं सिग्नेचर घ्यायची तरी काम होऊन जातं. असं बऱ्याच वेळेस झालेलं आहे मुलांचं की त्यांचा रिझल्ट आधी लागला होता पण त्यांच्या मार्कशीटवरती पुढची डेट आली आणि ती डेट ह्याच्यात अलाउड नव्हती. मग त्यांनी तसं प्रिन्सिपलकडनं लेटर हेड वगैरे वरती करून घेतलं तर चालतं, काही प्रॉब्लेम नाही, एवढा मेजर इश्यू नाही आहे. वर्क एक्सपिरियन्स क्लेरिकलसाठी काही गरजेचा नाही आहे. ऑफिसरसाठी जो आहे, क्लेरिकलसाठी तर इंटरव्ह्यूज नाही, त्यामुळे वर्क एक्सपिरियन्स मॅटर्स करत नाही. तुम्ही टाकला नाही टाकला ते कोणी बघणार पण नाहीये.
ऑफिसरसाठी जर वर्क एक्सपिरियन्स टाकला तर इंटरव्ह्यूला थोडाफार फायदा होऊ शकतो. त्यामुळे वर्क एक्सपिरियन्स असेल तर ऑफिसरच्या पोस्टसाठी टाका. क्लेरिकलसाठी वर्क एक्सपिरियन्स असून पण टाकण्यात मजा नाही, कारण इंटरव्ह्यूच नाही, कोणी बघणारच नाही. ठीक आहे. कम्प्युटर नॉलेजचं काही इश्यू नाही आहे. फॉर्म भरताना बऱ्याच जणांना वाटतं MSc कंपल्सरी का वगैरे. कम्प्युटर फक्त तुम्हाला चालवता आलं पाहिजे अशी त्यांची रिक्वायरमेंट असतील, तेवढी आजकालच्या सगळ्या मुलांना जमतं. जरी फॉर्म भरताना तिथं ऑप्शन आलं कम्प्युटरचं तुम्हाला काय नॉलेज आहे, तर बेसिक कम्प्युटर नॉलेज असं टाईप करून घ्यायचं तिथे. नाहीतर MSc सर्टिफिकेट आहे म्हणून किंवा बेसिक कम्प्युटर कोर्स झालेला आहे एवढं जरी लिहिलं तरी चालतं. याचा काही मेजर इश्यू नाही, याच्यामुळे कधी कोणाला काढत नाही, काळजी करू नका. ठीक आहे. फोटो आयडीचं वगैरे थोडंसं क्लिअर ठेवा. तुम्ही फॉर्म भरताना काय टाकताय, एक्झाम सेंटरला काय घेऊन जाताय. शक्यतो बऱ्याच जणांच्या नावांमध्ये मिस्टेक्स असते, आधार कार्डवरती, पॅन कार्डवरती, त्या सगळ्या मिस्टेक्स क्लिअर करून घ्या. हे सगळं मी 101 नंबरच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे. तेवढं क्लिअर ठेवा. मेजर बाकी याचा एवढा इश्यू येणार नाही. मॅरिड वुमेन्सचा बऱ्याच वेळेस फोन येतात की सर आता आम्ही वडिलांच्या नावाने फॉर्म भरू का हस्बंडच्या. तर बिंदास वडिलांच्या नावाने फॉर्म भरत जा, काही टेन्शन घेऊ नका. कारण की जरी मॅरिड म्हणले, त्यांनी विचारले, तर तुम्ही फायनल सिलेक्शन नंतर सांगू शकता आणि तुमचं मॅरेज सर्टिफिकेट शो करू शकता. तर मॅरिड लोकांनी फक्त मॅरेज सर्टिफिकेट काढून ठेवा, ते तुमचं एक बॅकअप. बाकी सगळं वडिलांच्या नावाने फॉर्म भरले तरी चालता, कुठे काही इश्यू येत नाही. ठीक आहे. कारण सगळ्या ठिकाणी वडिलांचंच नाव असतं डॉक्युमेंट्सवर, त्यामुळे शक्यतो तेच करायचं. सेक्शनल कट ऑफ, तर हो सेक्शनल कट ऑफ होता मागच्या वर्षी पण, यावर्षी पण राहील. पण पेपर मात्र जो होता तो मॉडरेट लेवलचा होता, म्हणजे इझी टू मॉडरेट होता, अवघड पण नव्हता, बऱ्यापैकी इझीच पकडून घ्या तुम्ही. पेपरबद्दल, पॅटर्नबद्दल, कट ऑफबद्दल, अभ्यासाबद्दल, स्टडी मटेरियलबद्दल सगळं आपलं वीकली टॉकमध्ये डिस्कशन होईल. फक्त फॉर्म कसा भरायचा हे होतं. बॉन्डचं काहीच टेन्शन नका घेऊ. बॉन्ड असला तरी टेन्शन नका घेऊ. क्लेरिकलला तर नाहीच आहे बॉन्ड, ऑफिसरला आहे, असिस्टंट मॅनेजरला, पण तो बॉन्ड सगळ्याच ठिकाणी असतो. तुम्ही कोणत्याही पोस्टवरती गेले आज बँकिंगच्या, तर सगळ्या ठिकाणी बॉन्ड हा असतोच. ठीक आहे. 2 लाख, 1.5 लाख, 3 लाख असा असतोच. आणि तो बॉन्ड कधी ब्रेक करतो आपण, ज्यावेळेस आपल्याला याच्यापेक्षा मोठी ऑपॉर्च्युनिटी भेटते. त्यामुळे बिलकुल टेन्शन घेऊ नका बॉन्डचं. एकाच पोस्टला अप्लाय करायचंय. आणि तुम्ही जे पेमेंट करताय, तर पेमेंटचा पॉईंट होता आमचा शेवटचा, तो नीट लक्षात ठेवा. ओम सरांनी सांगितलं की मागच्या वेळेस पेमेंट मुलांनी केलं होतं UPI थ्रू, फोनपे, गुगल पेनी, आणि त्याच्याने बऱ्याच जणांना प्रॉब्लेम आले म्हणे सर. कशामुळे? कारण की ते पेमेंट झालं त्या मोमेंटला, पैसे कट झाले आणि नंतर काही दिवसांनी ते पैसे परत रिफंड झाले, काहीतरी इश्यू झाल्यामुळे. ठीक आहे. पण मग त्यांचा फॉर्मच एक्सेप्ट नाही झाला ना, त्यांचं ऍडमिट कार्डच आलं नाही. तर सेफ साईड एक्झामचे फॉर्म भरताना UPI थ्रू पेमेंट करणं थोडंसं टाळा. पॉसिबल झालं तर तुम्ही कार्डमधूनच पेमेंट करा. आणि पेमेंट करत असताना इंटरनेटची स्पीड चांगली असेल, ह्या सगळ्या गोष्टी बघा. बऱ्याच वेळेस पेमेंट करताना मुलं काय करतात, फॉर्म ओपन करता, पूर्ण फॉर्म भरता आणि मग पेमेंटची विंडो ओपन असते तोपर्यंत ते कार्ड शोधतात, हळूहळू टाईप करतात सगळं. तर त्याच्यामध्ये कधी कधी सेशन एक्सपायर होतं. तर पेमेंट करताना काय करायचं, परत लॉग इन करून घ्यायचं, लॉग आउट करायचं. तुमच्याकडे पासवर्ड वगैरे आलेला असतो तुम्हाला मेलवरती आणि फोनमध्ये. परत लॉग इन करायचं आणि फ्रेश टायमिंगमध्ये पेमेंट करायचं. तर शक्यतो पेमेंटच्या 2 गोष्टी लक्षात ठेवत जा. एक, कधी पण कोणत्याही एक्झाम फॉर्मचं किंवा ऑनलाईन पेमेंटच्या वेळेस ना फ्रेश पेमेंट करत जा. सेशन एक्सपायर नका होऊ देत जाऊ. आणि दुसरं म्हणजे इंटरनेटची स्पीड वगैरे प्रॉपर आहे का तेवढं बघायचं. गडबडीमध्ये, घाई गडबडीत नका करत जाऊ. आणि शेवटच्या डेटला तर बिलकुल नका करत जाऊ. याची 17 जून मला वाटतं शेवटची डेट आहे. शेवटच्या डेटपर्यंत थांबूच नका. एक 10 जूनपर्यंतच टार्गेट ठेवा आणि त्याच्यातच क्लिअर करण्याचा प्रयत्न करा. बाकी आपली नवीन बॅच जी आहे ती चालू होती 20 जूनला. ह्याचं पण तुम्हाला युट्यूबवरती, टेलिग्रामवरती बघायला भेटूनच जाईल. ठीक आहे. सर अजून काही पॉईंट्स तुम्हाला वाटतं आपले राहिले असे? नाही? पक्का? वरती तर हेडिंग टाकलेलीच आपण. ठीक आहे. थोडंसं व्हिडिओ जो आहे मागच्या वेळेसचा आम्ही खूप डिटेल घेतला होता, खूप जास्त. ठीक आहे. तर काही जण म्हटले होते की सर थोडंसं शॉर्टमध्ये घ्या, म्हणून हा शॉर्टमध्ये बनवला. पण ज्यांना पण अति डिटेल ऐकायची आहे की ही बँकेची रिक्रुटमेंट कशी आहे, काय खरंच सर अजून एकदम अति, त्यांनी मागच्या वर्षीचा व्हिडिओ आपला बघितला तरी चालेल. त्या व्हिडिओला आपण काय करू सर, याच्यात टाकता येईल शेवटी. बरोबर 1 वर्षापूर्वीच आपली युट्यूबवरती एक प्लेलिस्ट आहे, त्याच्यात एक्झाम रिक्रुटमेंट आणि नोटिफिकेशन असं नाव आहे. त्याच्यामध्ये पण IDBIचे कदाचित थंबनेलचा कलर पण सेम असेल. तर तुम्ही बघा, 10 ऑगस्टला तो व्हिडिओ आलेला आहे प्लेलिस्टमध्ये. आम्ही याच्या खाली त्याची पण लिंक टाकून देऊ. त्याच्यात स्टार्टिंगला मी पूर्ण एक्सप्लेन केलेलं आहे की हा जॉब कसा आहे, काय, आणि काहीच चेंजेस नाही झालेले. मेजर मागच्या रिक्रुटमेंटमध्ये आणि या रिक्रुटमेंटमध्ये मेजर चेंजेस काय होते की हे एकाच पोस्टला आता अप्लाय करायला लावताय. दुसरं म्हणजे पर्सेंटेजची अट यांनी काढून टाकली. आणि तिसरं म्हणजे क्लेरिकलसाठी GAचा सेक्शन आणला. अदरवाईज बाकी सगळं मोरऑरलेस सेमच आहे, काहीच वेगळं नाहीये. तुमचे डाऊट्सही तसेच होते मुलांचे. त्यामुळे फॉर्म कोणी भरायला पाहिजे हा जर मेन तुमचा डाऊट असेल, ज्यासाठी तुम्ही शेवटपर्यंत थांबले असतील, तर मला वाटतं 25 वर्षापेक्षा ज्यांचं जास्त वय त्यांनी तर चुपचाप असिस्टंट मॅनेजरसाठी फॉर्म भरूनच टाका. ऑप्शन ओपन ठेवा. असा विचार नका करू की सर ते पैसे 3 लाख, 3.5 लाख, लोन बिन. फॉर्म भरून तर टाका, रिझल्ट तर आणा पहिले, कारण ही खूप पुढची गोष्ट आहे. ठीक आहे.
आणि ज्यांचं वय 25 पेक्षा कमी आहे त्यांनी बघा की तुम्हाला ऑफिसरसाठी प्रिपेअर करायचे का एक्झिक्युटिव्हसाठी. आता ऑफिसरसाठी तुम्ही म्हणताय पण मग ते पैशांचं वगैरे तुमच्या ह्याच्यात क्लिअर असेल आणि तुम्हाला जर प्रायव्हेटचा काही इश्यू नसेल तर बिंदास भरा. सर तुमचं काय मत आहे? बरेच जण परत फोन करून विचारतील सर तुम्हाला काय वाटतं? मला असं वाटतं की हा सरळ सरळ IBPS क्लर्कचा जॉब आहे आणि हा IBPS POचा. हा नॅशनलाइज बँकेच्या क्लेरिकलचा जॉब आहे आणि हा नॅशनलाइज बँकेच्या ऑफिसरचा. याला प्रायव्हेट बिवेट म्हणूच नका तुम्ही. सगळे मुलं खुश आहेत, कोणीच नाराज नाहीये. इनफॅक्ट बऱ्याच नॅशनलाइज बँकेतले काही काही पोरं तरी कधीतरी नाराज असतात. पण इकडचे नाही. मी परत परत सांगतो, इथं बँकेतनं काम करण्याचा फील येतो. प्रॉपर बँकेत म्हणजे तुम्ही आहेत कुठेतरी चांगल्या ह्याच्यावरती असं वाटतं तरी. बऱ्याच बँकांचं तर इतकं डेंजर आहे. आता हे बोलायला नाही पाहिजे, पण एक शॉर्ट मध्ये सांगतो. एक आत्ता नाव नाही सांगत बँकेचं, त्या मुलाचं पण नाव नाही सांगत. त्यांनी ना फोटो पाठवला त्याचं जॉईनिंग झाल्यावर आणि त्यांनी पाठवल्यानंतर मला असं वाटलं एखादं देशी दारूचं दुकान आहे काय. म्हणजे हे काय असं. तो इतका विचित्र फोटो होता. नंतर तो नाही सर आमची बँक आहे म्हणे. बघा म्हणे काय अशा काही नॅशनलाइज बँका एकदम खेड्यापाड्यामध्ये. तसं इथं तुम्हाला फील नाही येत. एवढी मी गॅरंटी सांगतो. त्याच्यामुळे मला तरी वाटते आणि हा IDBI सोबत आपल्या क्लासचं कुठलंही टायअप बिअप नाहीये. ठीक आहे. आपल्या क्लासकडनं तुम्ही असं काही सिलेक्शन होऊन जाईल किंवा तुम्हाला काही पैसे भरावे लागतील असं नाहीये. असं नका वाटू की सर एवढं का प्रमोट करताय. ऍक्च्युली बँक चांगली आहे. मुलं खुश आहेत. कोणाचंच असं काही तक्रार नाहीये. बऱ्याच वेळेस फोन केला की मुलं नाराज असतात. नाही सर मुलांना नका पाठवू इकडे. इथं कोणीच नाही म्हणत नाहीये. जे सध्या बँगलोरच्या ट्रेनिंगला ते म्हणे की सर इथं बरंच शिकायला भेटतंय तर भरपूर चांगले. त्यामुळे बिंदास फॉर्म भरा. अजून काही डाऊट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये टाका. पर्सनली तुमचे काही इश्यूज असतील तर ऑफिशियल नंबरवरती कॉन्टॅक्ट करून माझा नंबर घ्या आणि माझ्याकडनं जे मुलं सिलेक्ट झालेले आता या रिक्रुटमेंटमध्ये तुम्ही त्यांचे नंबरच घ्या किंवा मागच्या रिक्रुटमेंटमध्ये 2-4 वर्षापूर्वीचे सिलेक्शनवाले असतील त्यांचे नंबर्स घ्या. कारण की खरंच नाराज कोणी नाही. मागे एक स्टुडंट होता सिद्धांत म्हणून, तो IDBI मध्ये होता. नंतर तो SBI मध्ये शिफ्ट झाला सर्कल बेस्ड ऑफिसर म्हणून एक्सपिरियन्सवरती. नंतर तेही म्हणाले सर IDBI जास्त बेटर वाटत होती म्हणे आम्हाला. इकडे जास्त वर्कलोड आहे, इथं जास्त टेन्शन. असं बऱ्याच जणांचे एक्सपिरियन्सेस आहेत. हे मी त्यात पण सांगितलेलं असेल त्या व्हिडिओमध्ये. करायचं सर स्टॉप. चलो सो विल स्टॉप हिअर. सगळ्या शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला, ऐकला, व्हिडिओला लाईक केलं, सगळ्यांसोबत शेअर केलं, त्यामुळे धन्यवाद. थँक्यू. आणि लवकरच भेटू. काय अजून डाऊट्स असतील तर सोमवारच्या विकली टॉकमध्ये उरलेले डाऊट्स आपण क्लिअर करू. ठीक आहे. चलो थँक्यू. बाय बाय. गुड डे.